ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या स्पर्धेच्या युगात पैशाच्या मागे धावताना मनुष्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. असं असलं तरी प्रत्येकाला आपण तंदुरुस्त असावं असं वाटतच असतं आणि हीच गरज ओळखून नंदकिशोर देवीदास भावसार, सुनील नंदकिशोर भावसार, मयूर नंदकिशोर भावसार यांनी पंचवटी जुना आडगाव नाका येथे एम स्क्वेअर फिटनेस जिमचा शुभारंभ केलाय. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हरिकृपा प्लाझा 3रा मजला जुना आडगाव नाका पंचवटी येथे संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले उपस्थित होते. अत्यंत सुसज्ज आणि आधुनिक यंत्रसामुग्रीनं साकारलेल्या जिमचं उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात आणि आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. होतकरू तरुण नंदकिशोर भावसार, सुशील भावसार आणि मयूर भावसार यांनी एम स्क्वेअर फिटनेस नावाने जिम चालू केलं. काही दिवसापूर्वी या तरुणांनी जी जिम चालू केली तिची अवघ्या काही महिन्यांमध्ये 3री शाखा आज आडगाव नाका येथे उघडते. खरं तर बरेचसे तरुण हे नोकरीच्या मागे पळतात, परंतु आज भावसार परिवारातले तरुण हे जिमसारख्या उद्योगात आज पडलेत आणि अतिशय चांगला व्यवसाय ते करत आहेत आणि समाजाच्या आरोग्याची पण काळजी घेत आहेत आणि स्वतःचं सुद्धा आरोग्य त्यांनी एक चांगलं राखलेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगलं त्यांच्या हातून काम घडो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांची 3रीच नव्हे तर अशा 10-12 बँच आमच्या नाशिकमध्ये त्यांनी चालू करो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. एम स्क्वेअर फिटनेस जिममध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी व्यायामाची स्वतंत्र व्यवस्था असून तज्ज्ञ फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली इथे व्यायाम करून घेतले जातात. खरं तर इतर जिममध्ये फक्त बॉडी बनविण्यावर भर दिला जातो, परंतु एम स्क्वेअर फिटनेस जिममध्ये बॉडी बनविण्यासह भविष्यात कोणताही गंभीर आजार होऊ नये याबाबत मार्गदर्शन करून व्यायाम करून घेतले जातात. तसेच आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व व्यायाम केले जातात. तेव्हा पंचवटीकरांनी या जिमचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. बेसिकली आपल्या जिमचे जे टार्गेट आहे ते आहे जनरल फिजिकल प्रिपेअर्डनेस. म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात जे मला चॅलेंजेस येतात, 8-10 तास मी काम करतो, 12 तास मी काम करतो, ते करत असताना किंवा मग जसं वय वाढतं आहे तसं माझ्या शरीराची झीज होत चाललेली, मसल लॉस होतो आहे किंवा स्केलेटल मसल माझे कमजोर होत चालले. तर हे जे माझे चॅलेंजेस आहे डे टू डे लाईफमध्ये, मग त्याला थोडं दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी आपण फिटनेसचे हे 5 घटक जिममध्ये शिकवत असतो. तर बेसिकली 5 घटक हे कुठले आहेत ते आपण समजून घेऊ. पहिला घटक आपण जिममध्ये घेत असतो ते आहे कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स. कार्डिओ म्हणजे हार्ट, रेस्पिरेटरी म्हणजे लंग्स. आपल्याला अशा एक्सरसाइज करायचे आहे की जेणेकरून हार्ट आणि लंग्स यांची काम करण्याची क्षमता वाढेल. दुसरी गोष्ट आपण जिममध्ये लक्ष देत असतो ते असतं स्केलेटल मस्क्युलर स्ट्रेंथ. म्हणजे जे माझे स्नायू आहेत, जे वय जसं माझं वाढते तसे माझे स्नायू कमजोर होत चालले, मग ते स्नायूंना मजबूत करण्यासाठी किंवा माझे स्केलेटल मसल आहेत म्हणजे माझे जे बोन्स आहेत त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी, जॉईंट्समध्ये असलेले लिगामेंट आहे, टेंडन आहे त्यांना मजबूत ठेवण्यासाठी किंवा त्यांना मोबिलाइज करण्यासाठी आपण ना वेट ट्रेनिंग घेत असतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग घेत असतो. तर हे आपण फिटनेसमधला दुसरा कंपोनंट कव्हर करतो. तिसरा कंपोनंट असतो मस्क्युलर एंड्युरन्स.
म्हणजे स्नायूंना जास्त वेळ काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठीचे काही एन्ड्युरन्स ट्रेनिंग असतात. त्याच्यात बेसिक क्रॉसफिट ट्रेनिंग आलं, ॲरोबिक ट्रेनिंग आलं, त्या ट्रेनिंग आपण कव्हर करत असतो. चौथी गोष्ट आपण लक्ष देतो ते आहे बॉडी फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे आपलं शरीर जे मजबूत होते, स्ट्रॉंग होते, ते शरीर लवचिक असणं पण गरजेचं आहे. मग त्यासाठी काही योगाचे आसन असतात, मोबिलिटी ड्रिल्स असतात, स्ट्रेचिंग असतात, ते आपण कव्हर करतो. आणि शेवटचं जे आहे पाचवी गोष्ट, आयडियल बॉडी कंपोजिशन. म्हणजे मला माझ्या वयानुसार, माझ्या उंचीनुसार योग्य प्रमाणात माझे मसल मास असलं पाहिजे, बॉडी फॅट माझं कमी असलं पाहिजे, किंवा शरीराला आवश्यक फॅट माझ्या शरीरात असलं पाहिजे. तर हे जे आयडियल बॉडी कंपोजिशन आहे, याच्यासाठी आपल्याकडे सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहेत, आहारतज्ञ आहेत, की जे आपल्याला आहाराबद्दल मार्गदर्शन करतात. तर ही जी आपली ब्रांच आहे ही पंचवटीमध्ये हरिकृष्णा प्लाझा सुधर्म हॉस्पिटलच्या वरती चालू झालेली आहे. आणि खूप छान इक्विपमेंट आहेत, जिराई फिटनेसचे इक्विपमेंट आहे, वेल इक्विपमेंट आहेत. त्यानंतर आपल्याकडे झुंबाच्या आहेत, ॲरोबिक आपण घेतो. त्यानंतर मसाज चेअर वगैरे आहे, मसल रिलॅक्सेशनसाठी. स्टीम बाथ आपण चालू करणार आहे. त्यानंतर कार्डिओसाठी खूप छान ट्रेडमिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, रोईंग मशीन आहे, स्टेपर आहे. असे विविध प्रकारचे अत्याधुनिक असे साहित्य, इन्स्ट्रुमेंट आपण जिममध्ये आणलेले आहे. तर माझं आपलं नाशिकमधल्या सगळ्यांना, आणि खास करून पंचवटीत म्हणजे अगदी घरची जिम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या. यावेळी राहुल पवार, सुधर्मा हॉस्पिटलचे मृगराज मुर्तडक, धनंजय रोडवेजचे प्रमोद भावसार आदींचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.